कोल्हापूर गगनबावडा रस्त्याचं रुंदीकरण सुरू असून दोनवडे बालिंगा दरम्यान मोठ्या प्रमाणावर भराव टाकण्यात आलाय। यामुळे नागरिकांनी पुराची धास्ती घेतली आहे। या संदर्भात आज दोनवडे ग्रामपंचायतीमध्ये पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांची बैठक झाली। या बैठकीत बोलताना राजू सूर्यवंशी यांनी गेली 3 वर्ष पुलाचं काम रखडलं असून वाढीव पुलाची मंजुरी, मोरी आणि पाईपची मंजुरी अद्याप मिळालेली नाही। त्यामुळे तातडीनं मंजुरीपत्र द्यावं, अन्यथा बालिंगा, दोनवडे, कळे, तांदुळवाडी आणि आरे परिसरातील ग्रामस्थांच्या वतीनं 9 मार्चला रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा दिला। 9 तारखेची आम्ही त्यांना मुदत दिलेली आहे। आजच्या बैठकीमध्ये जी पुण्यामध्ये बैठक अधिकाऱ्यांची वेळ आलेली आहे, या बैठकीमध्ये याचा तोडगा मोरेची मंजुरी आणि पुलाची मंजुरी नाही मिळाली तर 9 तारखेला महारास्ता रोको सर्व गावातील जी पूरग्रस्त शेतकरी आहेत आणि जी गावं आहेत त्या लोकांना घेऊन महारास्ता रोको आम्ही दोनवडे फाटा इथे करत आहोत। सरपंच सर्जेराव शिंदे यांनी यावेळी बोलताना पाईपचं काम प्राधान्यानं करावं आणि भराव टाकण्यापूर्वी मोऱ्यांची कामं करावीत अशी मागणी केली। यावेळी आक्रमक झालेल्या संभाजी पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। ज्या ठिकाणी पुराचं पाणी असतं त्या ठिकाणी 12 फूट भराव टाकल्याबद्दल त्यांनी जाब विचारला। संजय कदम, शशिकांत पाटील, शेतकरी संघटनेचे बाजीराव पाटील यांनी भराव वाढल्यानं शेतीसह हजारो कुटुंबांच्या घरांना फटका बसणार असल्याची भीती व्यक्त केली। राष्ट्रीय महामार्ग खात्याचे कनिष्ठ अभियंता शुभम पाटील यांनी सोमवारपासून पाईपचं काम सुरू करू अशी ग्वाही दिली। यावेळी बाजीराव पाटील, कृष्णात कदम, पिंटू माने, हिंदूराव देवरे, बी.डी. मेंगाणे, शिवाजी पोवाळकर, दिगंबर पाटील, माणिक पाटील, सागर पाटील, रंगराव कळके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।